आता नदीवर जाऊन खडकावर कपडे धुवूचो चान्स तर मिळत नाही, पण बाथरूममध्ये कपडे धुण्यापेक्षा असे मोकळ्या जागेत बसून दगडावर घासून घासून कपडे धुवूक पण माका आवडतात. असो, मी आणि आईनी मिळून घरातली सगळी कामं पटापटा आटपली आणि अशी लितापोती करून आम्ही पंचवटीक म्हणजेच ताईंकडे जाऊक बाहेर पडलो. आता जवळच असल्यामुळे रिक्षेने आम्ही 15-20 मिनिटात ताईंच्या घराकडे पोचलो. थंय गेल्यावर गोलूक ह्यो स्वामिनीचो फळो दिसलो. त्याच्यामुळे त्याका अभ्यास आठवलो. तो हय अभ्यास करीपर्यंत आत्यांनी म्हणजेच ताईंच्या सासूबाईंनी सगळ्यांका त्यांनी केलेली भजी आवडतात म्हणान भजी करून घेतल्यानी. भजी करून झाल्यावर आम्ही जेवण घेतलं आणि नंतर थोडी गजाली मारून आईंचे साडये बघूक घेतले. त्याच्यातले माका आवडलेले सगळे साडये मी पळवले. आता साडयांचो विषय म्हटल्यावर थोडं हार्डच ना, त्याच्यामुळे चॉईस करीपर्यंत बरोच टायमिंग गेलो आणि तोपर्यंत चहाचं टायमिंग पण झालो. सगळ्यांनी मिळून चहा पिलो आणि थोडे पुन्हा गजाली मारून आम्ही घराची वाट धरलो. पण मध्येच प्लॅन चेंज झालो आणि डोंगरे वसतिगृहात गेलो. ते सगळाच खूप मस्त होता, पण स्वस्त मात्र कायच नाही होता. त्याच्यामुळे कायच न घेता आम्ही प्रमोद महाजन गार्डनला गेलो. थंय थोडं वेळ फॅमिली टाईम स्पेंड करून आम्ही पुन्हा घराकडे येलो. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच ओल्या सुक्या मालवणी गजालींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.